हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज मी निघाली आहे फिरायला. कुठलाही प्लॅन नाही, कुठलाही क्राऊड नाही, पण मस्त मूड आणि मी माझ्या जगात. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सुंदर दमण एक्सप्लोअर करायला. शांत समुद्र, सुंदर ट्रेस आणि एकदम फ्रेश अशी वाईब, असं सगळं एका छोट्याशा शहरात एक्सपिरियन्स करायला मिळतं आहे. सर्वात आधी मी पोहोचते या नमो पाथवर. इथे कितीही गर्दी झाली तरी पब्लिक सगळीकडे वाटली जाते. पूर्ण बीच यांनी बांधून काढलेला आहे आणि ही आहे दमणगंगा नदी. किती मोठी नदी आहे. आणि फायनली आम्ही दमणमध्ये पोहोचलेलो आहे. इथे पाऊल टाकताच एकदम शांतता जाणवते. नीट मेंटेन केलेले रस्ते आणि एका साईडला बीच, एका साईडला हिरवळ आणि संध्याकाळची थंड हवा, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. माझ्यासाठी नमो पाथ म्हणजे छोटंसं शांत झोन. इथे चालताना मन अगदी रिलॅक्स होतं. दमणला आलात तर हे स्पॉट नक्की मिस नका करू. थोडा वेळ इथे फेरफटका मारून स्वतःसोबत वेळ घालवायला कोणाला आवडणार नाही. अशी जागा रोज मिळत नाही. कधी कधी ट्रॅव्हल म्हणजे खूप मोठे प्लॅन नसतात. अशा छोट्या छोट्या जागांमध्ये सुद्धा खूप शांतता मिळते. देवका बीच थोडा रॉकी आहे, पण तरी फोटोग्राफीसाठी आणि शांत बसण्यासाठी परफेक्ट जागा आहे. इथलं पाणी नुसतं बघत बसलं तरी मन अगदी फ्रेश होऊन जातं. बीचवर फेरफटका मारून झाल्यावर आम्ही आलो इथले मार्केट एक्सप्लोअर करायला. सो गाईज, आता आम्ही आहे दमणच्या बीचवरती आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे शांतता आहे. सकाळी सकाळी आलो आहे आम्ही. पूर्ण बीच खाली पूर्ण मोजके लोक आहेत जे इथले लोकल आहेत, मच्छीमार वगैरे तेच आहेत. बाकी टुरिस्ट कोणी दिसत नाही आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी, थांबा. पूर्ण बीचवर अशा छोट्या छोट्या खेकड्या ज्या आहेत त्या मरून पडलेल्या. सो गाइस, आम्ही आलो आहे देवका बीच थे दमनला. और पूरा सन्नाटा साया हुआ है भाई. कोई भी नहीं दिखता है, कोई भी नहीं. देखो, इधर ये बंदा है और इधर ये देखो, इधर पक्षी है. कोणते? आणि मस्तपैकी बाप रे बाप, घाबरवून दिलं तुम्ही. कोणता प्रकार आहे हा? ये बर्ड्स देखो, कौन से पता नहीं. करकोचा मासे खायला बसले असेल बरं काय.
देखो भागे भागे म्हटलं होतं नाही पळणार पण पळून गेले ते तिकडे गेले आता आम्ही जिकडनं आलो तिकडे. पण इथे असं मला फ्रेश शिंपले वगैरे दिसलेच नाही आहे ना. आणि ब्लॅक सँड बीच आहे त्याच्यामुळे थोडंसं असं आपल्याला वाटतं पहिल्यांदा आल्यावर की स्वच्छ नाही आहे. आणि सांगायची गोष्ट म्हटली तर खरंच म्हणजे हा जो नमो पाथ आहे ह्याच्यावरती खूप क्लीन आहे पण खाली मला काही फ्रेश वाटलं नाही एवढं. काय हे प्रत्येक बीचवरती दगड घेऊन जायचे त्याच्या नाव फक्त कुठं आपण भेटलो होतो शंकर शिंपल्या नाही भेटल्या का? तर नाही इथं कोण दाखवलं ते मी खरंच ना किती खेकड्या मेल्या आहेत यार. सगळे छोटे छोटे पिल्ले आहे माहिती का न्यूबॉर्न. ये देखो गाइज इधर से पूरी लाइन ही लगी हुई है. इधर जिधर देखोगे ना पूरा बीच भरा पड़ा है. पूर्ण थर पडलाय आणि त्याच्यामुळे बीचवर स्मेल येते राईट. इथं नदी असल्यामुळे इथे दवाखान्यामध्ये आहे ना त्यामुळे समुद्र आणि नदी जवळजवळ असल्यामुळे इथे वाळूचे प्रमाण जास्त. कारण की जेव्हा पावसाचं पाणी येत असेल एकदम प्रेशरमध्ये सगळं इथं असं गोल होतं इथे जमा होतं वाळू. समुद्राला मिळते मासेमारी पण होत असेल कारण सगळ्या बोट वगैरे इथे आहे बघू शकता. बोट ढूंढने के बाद मिला है. त्याच्यापासून शोधत होतो पण एक भेटला. सो हे लोकेशन मला खूप आवडलं. इथे थोडीशी स्वच्छता पण आहे आणि क्राऊड पण खूप कमी आहे. आत्ता सकाळचे जवळपास 8-8:30 झालेले आहेत आणि ह्यावेळी कोणीच इथं नाही आहे आणि खूप संगम खूप छान वाटतो आहे. म्हणजे मनाला भावून जातो आहे. आणि तुम्हाला मी दाखवते त्या बोटी वगैरे सगळ्या समुद्रात चाललेलं. पण इथला जो नाईट व्ह्यू आहे दमणचा खूप जबरदस्त आहे. खूप कमाल आहे. का ढूंढ रहे हो मिला क्या कुछ यार. हे लोकेशन भारी वाटतंय ना. आता पण बरं क्लीन एकदम मला आवडलं. क्लीन दगड आहेत. नाईस. खूप खूप क्लीन आहे यार हे सगळं ना. तुम्ही किती मध्ये हात टाकू शकतो तरी तुमचा हात भरणार नाही. जर बघा फिल्ट्रेशन खूप छान. आणि इथलं पाणी पण थोडं क्लीन वाटतं. इतका क्लीन बीच आहे खरंच. ब्लॅक सँड बीच आहे पण खूप क्लीन आहे. आवडलं मला. तर तुम्ही जर येत असाल तर इथे नक्की या. एक साईडला नानी दमण आहे आणि एक साईडला मोठी दमण आहे आणि हा सेंटरचा पॉईंट आहे.
मध्ये नदी आहे आणि नदीवरून ब्रिज आहे. तिथलं हे लोकेशन आहे. आय थिंक हे ह्या साईडचं आहे, त्या साईडचं पण तितकंच क्लीन असेल. हे बघा इथे झिंगे सुकट टाकले. सो बेसिकली आपण जे बोंबील खातो ते इथे सुकट टाकलेले तुम्ही बघू शकता. ह्या प्रकारे हे कडक सुकल्यानंतर मार्केटमध्ये येणार आणि आपल्याला खायला भेटणार. ओके, तिकडे ओले सुद्धा आहेत. हे ओले बोंबील ते सुकल्यानंतर असे होतात. तर आपण मार्केट जाते बोंबील लेने के लिए. चांगला रस्ता सोडून आम्ही या तुटलेल्या पायऱ्यांवरून चढणार आहे आता. गिरामध्ये ना बाबा, किधर आहे लोकं? नहीं तो डायरेक्ट खाली. ये देखो ऊपर कितना खूबसूरत नज़ारा है. वाह.